Download Parivartan app and learn complete syllabus from standard 5th to 12th of Maharashtra State Board. Hello friends, myself Shubhangi. So today I going to teach you outbreeding and contrivances. तर फ्रेंड्स आपण 11 लेक्चर मध्ये काय पाहिलं की एजंट्स पाहिले, अबायोटिक एजंट्स अँड बायोटिक एजंट्स. तर फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत आउटब्रीडिंग अँड कॉन्ट्रिव्हेन्सेस. तर फ्रेंड्स हे पॉईंट शिकवण्याच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे. तर जे काही सुपर एक्सलन्स अकॅडमी थ्रू एक परिवर्तन ॲप आहे, तर त्या ॲपमध्ये 12th स्टँडर्डचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो ह्या तिन्ही विषयाचे लेक्चर्स तुम्हाला एकदम व्यवस्थित, एकदम जे काही एक्सपिरियन्स टीचर आहेत त्यांचे तुम्हाला लेक्चर पाहायला भेटतील एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. आणि बायोचे जे काही मी चॅप्टर शिकवतेय तर त्याच्या नोट्स तुम्हाला तिथे अवेलेबल असतील. हे ज्या काही नोट्स आहेत त्या मी स्वतः बनवलेल्या आहेत. म्हणजे आपली महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी जे काही IMP क्वेश्चन आहेत किंवा म्हणजे जास्त लॉंग आन्सर नसून छोट्या छोट्या गोष्टी पण एकदम इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे तुम्हाला एक जर ओळ लिहिली तर त्याच्यापासून 2-3 ओळी तर कशा पण तयार करता येतील. म्हणजे जे तुमचं काही शॉर्ट आन्सर आहे तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला त्याच्या नोट्स मी बनवून ॲपवर ठेवलेले आहेत. तर फ्रेंड्स पुन्हा ॲपमध्ये रेग्युलर टेस्ट घेतल्या जातील. त्या टेस्टचे आन्सर तुम्हाला 2-3 दिवसाच्या आत भेटून जातील. आणि फ्रेंड्स हे काही आता आउटब्रीडिंग अँड कॉन्ट्रिव्हेन्सेस आहे. तर हे आउटब्रीडिंग पाहण्याच्या आधी काही विद्यार्थ्यांना इनब्रीडिंग माहीत नसतं. तर फ्रेंड्स इनब्रीडिंग म्हणजे काय पहा. तर हे जे काही इनब्रीडिंग आहे, हे इनब्रीडिंग म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय फ्रेंड्स, जर फ्लावर किंवा प्लांट्समध्ये सेल्फ पॉलिनेशन झालं तर सेम आयडेंटिकल कॅरेक्टर्स तयार होतील. म्हणजेच सेम इंडिव्हिज्युअल्स तयार होतील. आणि हे जे काही सेम आयडेंटिकल कॅरेक्टर तयार होतात तर ते फक्त इनब्रीडिंग म्हणजे सेल्फ पॉलिनेशन म्हणजे स्वतः पॉलिनेशन केल्यामुळे हे सेम आयडेंटिकल प्लांट्स किंवा फ्लावर्स तयार होतील. तर फ्रेंड्स हे जे काही नेचरमध्ये इनब्रीडिंग किंवा आउटब्रीडिंग होत असतं, इनब्रीडिंग जर झालं तर फ्रेंड्स आपल्याला सेम टाईपचे कॅरेक्टर, सेम टाईपची जीन किंवा सेम टाईपचे स्पेसिस आपल्याला पाहायला भेटतील. पण आउटब्रीडिंगमध्ये हे पूर्ण टोटली अपोजिट असतं. म्हणजेच सेल्फ पॉलिनेशनमध्ये आउटब्रीडिंगमध्ये सेल्फ पॉलिनेशन होत नाही. दे अवॉइड द सेल्फ पॉलिनेशन म्हणजे हे अवॉइड करतात कशाला, सेल्फ पॉलिनेशनला. तर फ्रेंड्स बुकमध्ये काय दिले आपल्याला, प्लांट्स डिस्करेजेस टू डू सेल्फ पॉलिनेशन. तर फ्रेंड्स प्लांट डिस्करेजेस, हे जे काही प्लांट आहेत डिस्करेजेसचा मिनिंग काय, दे डू नॉट सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे हे जे काही आउटब्रीडिंगमध्ये प्लांट्स आहेत ते काय करतात, सेल्फ पॉलिनेशन करत नाही. त्याच्यानंतर फ्रेंड्स genetically diversities are increasing or plants always try to cross pollination. म्हणजे ही जी काही सेल्फ पॉलिनेशन होत असतं तर त्यामध्ये जी काही जेनेटिकली डायव्हर्सिटीज आहे ती कशी आहे, थोडी डिप्रेस्ड होत चालली. पण आउटब्रीडिंगमध्ये काय होते फ्रेंड्स, जर आउटब्रीडिंग झाली म्हणजेच काय, तर क्रॉस पॉलिनेशन झालं. क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जीनस आपल्याला पाहायला भेटतील. म्हणजे सपोज जर एक प्लांट असेल तर ह्या प्लांटचं सेल्फ पॉलिनेशन झालं तर फ्रेंड्स फक्त आपल्याला काय पाहायला भेटेल, तीच स्पेसिस पाहायला भेटेल. पण फ्रेंड्स ह्याच प्लांटचं जर क्रॉस पॉलिनेशन झालं तर आपल्याला वेगवेगळे डिफरंट व्हरायटीज पाहायला भेटतील किंवा डिफरंट क्लासेस आपल्याला पाहायला भेटतील. तर फ्रेंड्स हेच आहे आउटब्रीडिंग म्हणजेच काय, तर कॉन्ट्रिव्हेन्सेस. तर फ्रेंड्स त्याच्यामध्ये काही डिव्हाइसेस दिलेले आहेत, आउटब्रीडिंगचे डिव्हाइसेस दिलेले आहेत. तर फर्स्ट डिव्हाइस पाहू आपण काय आहे, युनिसेक्शुअलिटी. तर फ्रेंड्स युनी मीन्स काय,
सिंगल सेक्शुअलिटी. त्यामध्ये ते बुकमध्ये काय दिले, प्लांट कॅरियर्स ओनली मेल ऑर फिमेल फ्लावर ऑकर्स इन डायोसिझम. तर फ्रेंड्स डायोसिझम मध्ये काय होत असतं, फक्त युनिसेक्शुअलिटीमध्ये मेल किंवा फिमेल जे फ्लावर असतं ते फक्त स्वतः एकच प्रोड्यूस करत असतं. म्हणजेच काय, जे काही प्लांट आहे ते मेल एकतर कॅरी करू शकेल किंवा फ्लावर एकतर फिमेल फ्लावर. तर फ्रेंड्स जर तसं झालं तर हे सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. तर हे जे प्लांट आहे हे मेल किंवा फिमेल एकच जर कॅरी करत असेल पॉलिनेशन होण्यासाठी, तर हे असं एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर पाहायचं म्हणलं तर फ्रेंड्स काय आहे, पपया. तर फ्रेंड्स त्यानंतर आहे डायकोगॅमी. तर फ्रेंड्स डायकोगॅमीमध्ये काय होत असतं पहा, की स्टिग्मा अँड अँथर मॅच्युअर ॲट डिफरंट टाइम. म्हणजे हे जे काही स्टिग्मा आणि हे जे काही अँथर आहे हे मॅच्युअर ॲट डिफरंट टाइम, म्हणजे वेगवेगळ्या टाइमला ते मॅच्युअर होत असतात. तर फ्रेंड्स होमोगॅमीमध्ये काय होत असतं पहा, हे जे काही अँथर आहे आणि हे जे काही स्टिग्मा आहे, तर फ्रेंड्स हे अँथर सपोज आज पॉलिनेशन करण्यासाठी तयार आहे पण स्टिग्मा नाही, तर ह्या अँथरचा ह्या फ्लावरवरती आलेला काहीच म्हणजे उपयोगच होणार नाही. तर त्यामुळे हा जो अँथर आहे हा अँथर काय करेल, जो एक्सेप्टेड प्लांट आहे म्हणजेच फिमेल स्टिग्मा ॲक्टिव्ह आहे तिथे जाऊन तो काय करेल, पॉलिनेशन करेल. म्हणजे तिथं काय होईल, क्रॉस पॉलिनेशन, म्हणजेच आपल्याला इथं डिफरंट व्हरायटी पाहायला भेटेल. देन त्यानंतर डायकोगॅमीमध्ये त्यांनी काय सांगितले, 2 टाइप्स पडलेले आहेत फ्रेंड्स. तर फर्स्ट आहे प्रोटोगायनी आणि सेकंड आहे प्रोटँड्री. तर फ्रेंड्स जे काही फर्स्ट कोणता आहे, प्रोटँड्री आणि सेकंड आहे प्रोटोगायनी. तर फ्रेंड्स प्रो मीन्स काय, तर फर्स्ट जे पहिल्यांदा आणि टँड्री मीन्स अँथर. प्रो मीन्स फर्स्ट अँड गायनी मीन्स जे काही फिमेल पार्ट आहे ते. तर फ्रेंड्स प्रोटँड्रीमध्ये फर्स्ट मॅच्युअर काय होतं, अँड्रोसियम. फिमेलच्या फर्स्ट मॅच्युअर होतं अँड्रोसियम आणि गायनोसियममध्ये मॅच्युअर पहिल्यांदा काय होतं, तर गायनोसियम. तर फ्रेंड्स प्रोटँड्रीचं एक्झाम्पल आहे सनफ्लावर आणि प्रोटोगायनीचं आहे ग्लोरिओसा. फ्रेंड्स समजते का तुम्हाला काय होते, तर प्रोटँड्री ANDRY म्हणजे अँड्रोसियम. जे काही अँड्रोसियम म्हणजे काय फ्रेंड्स, अँथर. आणि गायनोसियम म्हणजे काय, तर फिमेल. म्हणजे जे काही फिमेल आहे तर ती जी फिमेलचं फ्लावर आहे ते मॅच्युअर कशा थ्रू होतं, आधी कशाचे होतं, तर अँड्रोसियमच्या मध्ये. आणि नंतर प्रोटँड्रीमध्ये काय होतं, गायनोसियम नंतर मॅच्युअर होतं आणि अँड्रोसियम आधी मॅच्युअर होतं. तर फ्रेंड्स त्यानंतर आहे हेटेरोमॉर्फी. तर फ्रेंड्स हेटेरोमॉर्फीमध्ये काय, हेटेरोमॉर्फी मीन्स स्ट्रक्चर, हेटेरो मीन्स डिफरंट. तर हे जे काही डिफरंट स्ट्रक्चर आहेत कशाचे, तर स्टिग्मा अँड अँथरचे, ते डिफरंट टाइमला काय होतात, डिफरंट टाइमला ते म्हणजे काम करतात. म्हणजे हेटेरो स्टाईलमध्ये स्टिग्मा अँड हेटेरो अँथर इज डिफरंट टाइम. म्हणजे हे जे काही अँथर आणि स्टिग्मा आहे हे डिफरंट टाइम झोनला ते प्रोड्यूस्ड होतात. देन सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणजेच काय फ्रेंड्स, तर सेल्फ स्टेरिलिटी. हे जे काही सेल्फ स्टेरिलिटी आहे तर दिस इज जेनेटिक मेकॅनिझम जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा फ्लावर. म्हणजे हे जे काही ह्या सेल्फ स्टेरिलिटीमध्ये काय आहे, जे कोणतं प्लांट आहे ते काय करतं, स्वतःच पॉलिनेशन करतं. तर असे प्लांट खूप कमी आहेत फ्रेंड्स. तर आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण पाहायचं म्हटलं तर काय, टोबॅको. फ्रेंड्स टोबॅको हे सगळ्यांनाच माहिती आहे की टोबॅको म्हणजे काय, तर जी काही तंबाखू आहे त्याला काय म्हणतो आपण, टोबॅको. तर फ्रेंड्स हे आहे आपलं आउटब्रीडिंग कॉन्ट्रिव्हेन्सेस. तर फ्रेंड्स ही जे रनिंग नोट्स आहेत ह्या पॉईंट्सच्या ते तुम्ही मी शिकवत असताना लिहून घेत जा आणि हे जे काही छोटे छोटे पॉईंट आहेत हे तिथे क्लिक करत जा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण काय पाहतोय. तर आता हे जे
गायनी आणि प्रोटॅन्ड्री आहे हे कशामध्ये येतं हे तुम्हाला नाही समजणार. तर जेव्हा हा डायकोगॅमी पॉईंट चालू आहे तर डायकोगॅमी तुम्ही पॉईंट लिहायचा आणि त्याच्यामध्ये लिहायचं की देअर आर 2 टाइप्स प्रोटॅन्ड्री अँड प्रोटोगायनी. प्रोटॅन्ड्री आर अर्ली मॅच्युअर इन गायनोसियम and example is sunflower. Then second, protogyny, the earlier mature in androecium, example in gloriosa. तर फ्रेंड्स असे जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करून घेत जा. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहित असताना सोपी आयडिया येईल. तर फ्रेंड्स याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. हे जे काही पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आहे हे म्हणजे काय तर फ्लावरमध्ये जे पॉलिनेशन होत असतं तर ते कशा प्रकारे पॉलिनेशन होतं किंवा त्या पॉलिनेशन होण्यासाठी पोलन ग्रेन्सला कशा प्रकारे स्ट्रगल करावं लागतं की त्याचं फर्टिलायझेशन होईपर्यंत ते आपल्याला त्या पॉईंटमध्ये पाहायचे. तर फ्रेंड्स बघा पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तर फ्रेंड्स नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तर ही जी तुम्हाला बोर्डवर फिगर दिसती ती आहे फ्लावरची. तर ह्या फ्लावरमध्ये जे काही इंटरॅक्शन होतं कशाचं पोलन पिस्टिलचं तर ते इंटरॅक्शन आता आपल्याला पाहायचे. तर फ्रेंड्स आधी समजून घ्या की पोलन पिस्टिल म्हणजे काय. तर फ्रेंड्स पोलन म्हणजे काय फ्रेंड्स तर मेल गॅमेट. पिस्टिल. तर फ्रेंड्स पिस्टिल म्हणजे काय बघा हे जे काही स्टिग्मा आहे हे स्टिग्मा त्यानंतर स्टाईल आणि ही ओहरी. तर हे स्टिग्मा स्टाईल अँड ओहरी हे एक फिमेल पार्ट आहेत. तर त्यालाच आपण काय म्हणायचं पिस्टिल म्हणजेच काय फिमेल पार्ट. पिस्टिल म्हणजे काय फ्रेंड्स फिमेल पार्ट. तर हे जे काही फ्लावरचे फिमेल पार्ट आहेत त्यालाच काय म्हणायचं पिस्टिल. तर हे जे मेल गॅमेट आणि फिमेल पार्ट स्टिग्मा स्टाईल अँड ओव्हरी याचं जे काही फ्युजन होतं ह्याचं जे काही इंटरॅक्शन होतं यालाच काय म्हणायचे फ्रेंड्स तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तर म्हणजेच काय जे फ्लावरमध्ये फर्टिलायझेशन होतं त्यालाच काय म्हणायचं आपल्याला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तर फ्रेंड्स बेसिकली जे काही 2 मिनिटामध्ये फिगरची नावं सांगते. हे पेटल आहे, हे पेडिकल आहे, त्यानंतर हे अँथर आहे, हे अँथर आहे, हे फिलामेंट आहे, ह्या दोन्हीला काय म्हणायचं स्टेमन. फ्रेंड्स खूप जणांना कन्फ्युजन होतं पिस्टिल आणि स्टेमनमध्ये. हे जे काही फिमेल पार्ट आहे म्हणजे कोणता स्टिग्मा स्टाईल अँड ओव्हरी हा जो आहे ह्याला काय म्हणायचे पिस्टिल म्हणायचे. आणि अँथर अँड फिलामेंट हे जे काही अँथर आहेत म्हणजे जे काही पोलन ग्रेन्स फ्यूज होणार आहेत म्हणजे इथून जे काही पोलन ग्रेन्स जाणार आहेत ते आणि त्याच्या खालचा पार्ट कोणता फिलामेंट यालाच काय म्हणायचं आपल्याला स्टेमन म्हणायचे. आणि तर बेसिकली फ्रेंड्स जे काही फिमेल अँड मेल गॅमेट्स असतात याचं जे काही फ्युजन होत असतं त्याच्यानंतरच काय होतं रिप्रोडक्शन होतं किंवा फर्टिलायझेशन होतं. तर त्यालाच आपण काय म्हणतो आपण सिनगॅमी सुद्धा म्हणू शकतो. तर फ्रेंड्स त्यानंतर बघा की आपल्या बुक्समध्ये लाईन टू लाईन सांगण्यापेक्षा ही एक स्टोरी टाईप बनवलेली आहे. ही स्टोरी जर तुमच्या लक्षात राहिली की पोलन कुठून येतो कुठे जातो त्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन कशा प्रकारे होतं ही जर तुम्ही स्टोरी लक्षात ठेवली तर लाईन टू लाईन जे काही बुकमध्ये आहे तीच स्टोरी आपल्याला इथे फक्त की डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन काढून आपल्याला ती स्टोरी तिथे बनवायची. तर फ्रेंड्स बघा की हे जे काही आता जो हा एवढा भाग आहे हा एवढ्याच भागमध्ये फर्टिलायझेशन होत असतं. म्हणजेच बघा फ्रेंड्स हे जे काही स्टिग्मा आहे ही काय आहे ओव्हरी आहे. तर ओव्हरीमध्ये काय असतं फ्रेंड्स एम्ब्रिओ सॅक असतं. एम्ब्रिओ सॅकच्या नंतर ओव्हूल. हे जे काही ओव्हूल आहे हे पुन्हा एम्ब्रिओ सॅक आहे
हे आहे स्टिग्मा, हे आहे ओव्हरी. तर फ्रेंड्स, जेव्हा इथे पोलन ग्रेन्स येतात, म्हणजे इथे जे काही पोलन ग्रेन्स येतात, हे पोलन ग्रेन्स जर ह्या फिमेल स्टिग्माने ॲक्सेप्ट केले तर हा ही फ्लावर काय करेल, इथे पोलन ट्यूब तयार करेल. आणि हे जे पोलन ट्यूब तयार केल्यानंतर जे काही मेल गॅमेट आहेत पोलन ग्रेन्सचे, ते डाऊन द पोलन ट्यूब. तर फ्रेंड्स, हे ओव्हरी पाहू की ओव्हरीमध्ये काय असतं. हे जी काही ओव्हरी आहे फ्रेंड्स, ही ओव्हरी इथे वरती काय असतं, चॅलाझलेन. हे काय असतं, चॅलाझलेन. खाली काय असतं, मायकोप्लार एंड. मायकोप्लार एंड अँड देन 2 न्यूक्लियाय. जेव्हा पोलन ग्रेन्स एम्ब्रिओ सॅकमधून ओव्हलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतात, तेव्हा हे जे काही मायकोप्लार एंड आहे, इथे जर पोलन ग्रेन आला, हा ब्रेक होतो. डायरेक्ट तो कुठे फ्यूज होतो, तर हे आपल्याला पाहायचे. तर जेव्हा पोलन ग्रेन्स येतात, तर फ्रेंड्स इथे काही फिलिफॉर्म ॲपरेटस म्हणून एक, आपल्या जसं घराचा दरवाजा असतो गेट, किंवा मेन गेट जर असते आपल्या घराचं, त्याचप्रमाणे वोवलमध्ये पण मायकोप्लार एंड असतात. त्याच्या थ्रू ते काय करतात, पोलन ग्रेन्स मध्ये जातात. तर फ्रेंड्स, जे काही पहिला मेल गॅमेट आहे, जो काही पहिला पोलन आहे, तो इथे फ्युजन होतं, आणि जो काही सेकंड आहे तो इथे जाऊन, म्हणजेच इथे काय होतं, डबल फर्टिलायझेशन किंवा ट्रिपल फर्टिलायझेशन आपल्याला पाहायचं आहे. तर फ्रेंड्स, हे चॅलाझल एंड आहे. इथे अँटीपोडल सेल्स असतात, इथे सिनर्जिड सेल्स असतात, 2 सिनर्जिड सेल असतात. तर फ्रेंड्स, हेच आपल्याला बुकमध्ये लाईन टू लाईन सांगितलेलं आहे. तर फ्रेंड्स, जे काही आता ह्या फ्लावरला जो राईट पोलन ग्रेन आहे, जो काही व्यवस्थित पोलन आहे, जर त्याला फर्टिलायझेशन किंवा फ्युजन करण्यासाठी तो एक्सेप्टेड आहे, कोणासाठी, तर जी काही फ्लावर आहे, आता जे आपल्याला आवडतं तीच गोष्ट आपण एक्सेप्ट करतो. तर फ्रेंड्स, त्याचप्रमाणे फ्लावरमध्ये पण काय आहे की ह्या फ्लावरचं फर्टिलायझेशन होण्यासाठी जर तो क्रॉस पॉलिनेशन करत असेल, जर तो क्रॉस पॉलिनेशन केलं, तर त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत, हे जे जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत, त्यामध्ये ते फ्यूज होतात. तर फ्रेंड्स, सपोज आता हा पोलन ग्रेन आहे, यामध्ये फक्त 1 ते 2 कॅरेक्टर चांगले आहेत, पण बाकीचे नाहीत. तर हे काय करेल, हे ॲक्सेप्ट नाही करणार ह्याला. म्हणजे हे जर ॲक्सेप्ट केलं, तर फ्लावरमध्ये जे काही नवीन स्पेसिस तयार होईल, त्यामध्ये पण जे काही जीन येतील ते कमी येतील. हे त्याच्या मनावरती राहिलं की ॲक्सेप्ट पोलन कोणता करायचा किंवा कोणता नाही. तर फ्रेंड्स, अकॉर्डिंग टू बायोलॉजिकल कन्सेप्ट, आर्यनियस यांनी सांगितलं आहे की सेम जेनेटिकल कॅरेक्टर्स असू शकतात, सेम स्पेसिस असू शकतात, पण जे काही जीन आहेत, जे काही जीन आपल्यामध्ये आहेत, ते वेगळे प्रकारचे असू शकतात. म्हणजे यू अँड मी आर नॉट सेम, म्हणजे तुम्ही किंवा मी सेम असू शकतात का, नाही. जे काही जीन तुमच्यामध्ये आहेत, तेच जीन माझ्यामध्ये सुद्धा असतील असं नाही. तर फ्रेंड्स, जे काही आता पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये महत्त्वाचे पॉईंट आहेत, तर ते पहा आता. तर फ्रेंड्स, बुकमध्ये एक पॉईंट आहे, पोलन्स आर कॉम्पॅटिबल अँड इनकॉम्पॅटिबल. तर फ्रेंड्स, जसं मी सांगितलं की जो काही पोलन एक्सेप्टेड आहे, म्हणजे जो काही हा राईट पोलन ग्रेन आहे, तो पोलन ग्रेन जर ह्या स्टिग्माला किंवा ह्या फ्लावरला जर एक्सेप्ट असेल, तर तो काय करतो, गेन करतो तो पोलन ग्रेन. त्यानंतर तो काय करतो, पॉलिनेशन करतो. तर फ्रेंड्स बघा, हे जे काही पोलन आहे, हा जर पोलन एक्सेप्ट होत असेल तरच ते काय करेल, इथं पोलन ट्यूब तयार होईल. आणि हा सपोज हा पोलन आहे, हा जर पोलन ह्याला ॲक्सेप्ट नसेल, तर तो इथे काही पोलन ट्यूब तयार करणार नाही, म्हणजे हा इनकॉम्पॅटिबल असेल. आणि कॉम्पॅटिबल पोलन काय करेल, तो गेन करेल. त्याच्यानंतर काय होईल फ्रेंड्स, इथे पोलन ट्यूब तयार होईल. आणि पोलन ट्यूब तयार झाल्यानंतर इथे काही केमिकल्स तयार होतील. म्हणजेच जर इथे केमिकल्स तयार झाले, म्हणजे इथे काय होईल फ्रेंड्स, इथून ते पास होतील. आणि इथून जर पास झाल्यानंतर ते काय करतील, इथे ओव्हरी जवळ आल्यानंतर एम्ब्रिओ सॅक त्यांनी
क्रॉस केल्यानंतर त्यांना काय भेटेल, इथे मायक्रोप्युलर एंड भेटेल. त्यानंतर फिलिफॉर्म ॲपरेटसद्वारे ते मध्ये जातील आणि तिथे फ्युजन करतील, म्हणजे तिथे फर्टिलायझेशन करतील. म्हणजे तिथे काय होईल तयार, मग तिथे ग्रोथ होईल म्हणजेच फ्युजन होईल. त्यानंतर तिथे फर्टिलायझेशन म्हणजेच रिप्रोडक्शन होईल, म्हणजेच पोलन पिस्टिल इंटरॅक्शन तयार होईल. तर फ्रेंड्स बुकमध्ये हे जे काही 4-5 पॉईंट आहेत ते बघू आता आपण. थ्रू द जम्प फोर्स म्हणजे 2 or 3 सेल्स, म्हणजे जे काही ह्या पोलन आल्यानंतर इथे जे काही मेल गॅमेट तयार होतील ते 2 or 3 सेल्स असतील. देन मायक्रोप्युलर टिल हेअर म्हणजेच काय, तर इथे मायक्रोप्युलर एंड तयार होईल. देन डायनॅमिक प्रोफ्यूज विल बी ब्रीड्स, म्हणजे हे जे काही पोलन ग्रेन्स जर मध्ये आले, हे जे पोलन ग्रेन्स मध्ये आल्यानंतर हे पोलन ग्रेन्स वापस जाऊ नये म्हणून त्याला काय, सेल्युलोज एक गेट, म्हणजे जसं काही एक गेट बनतं आपल्या घराच्या मध्ये. जर आपण मध्ये आलो त्यानंतर आपल्याला बाहेर जाण्यासाठी एक दरवाजा किंवा गेट असतं, म्हणजेच आपण रिटर्न जाऊ नये म्हणून ते जे गेट असतं. त्याच प्रकारे पोलन रिटर्न जाऊ नये म्हणून हे एक डायनॅमिक प्रोफ्यूज तिथं असतं. ग्रोथ इन मायक्रोस्कोप, तर फ्रेंड्स ग्रोथ इन मायक्रोस्कोपमध्ये जर पाहायचं असेल तर पहा काय करावं लागेल आपल्याला. फर्स्टली फ्लावर घ्यावं लागेल. फ्लावर घेतल्यानंतर फ्रेंड्स त्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, जी काही स्लाईड आहे त्या स्लाईडवरती आपल्याला सुक्रोज टाकावं लागेल 10% आणि त्यानंतर 10 to 30% इन्क्युबेट करावं लागेल. इन्क्युबेट केल्यानंतर फ्रेंड्स त्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्रिएंट्स म्हणजे बोरिक ॲसिड वगैरे जे काही आहे ते आपल्याला तिथं पाहावं लागेल. त्यानंतर ग्रोथ विल बी ऑकर म्हणजेच ग्रोथ आपल्याला पाहायला भेटेल. तर फ्रेंड्स हे आहे आपलं पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तर हे जे पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आहे मी तुम्हाला एकदा परत रिवाइज करते, पहा. काय होतं बघा फ्रेंड्स पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये. फर्स्टली पोलन पिस्टिलचा तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे की पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे काय. तर जे काही फिमेल पार्ट्स आहेत आपले काय आहेत, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, हे जे काही 3 पार्ट आहेत हे कशाचे पार्ट आहेत, फिमेल पार्ट आहेत. आणि जे काही मेल गॅमेट आहेत म्हणजे जे काही पोलन आहे याचं फ्युजन म्हणजेच काय, मेल अँड फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं तरच काय फर्टिलायझेशन किंवा रिप्रोडक्शन होतं. त्यालाच आपण फ्लावरमध्ये काय म्हणायचं, पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणायचं. तर त्यानंतर फ्रेंड्स जे काही पोलन त्या स्टिग्मावरती पडेल, जर त्या स्टिग्माला कॉम्पॅटिबल पोलन ग्रेन असेल तर तो एक्सेप्ट करेल. एक्सेप्ट केल्यानंतर फ्रेंड्स काय होईल की तिथे पोलन ट्यूब तयार होईल. त्या पोलन ट्यूबमध्ये काही पोर्स तयार होतील, म्हणजेच ते 2 मेल गॅमेट तयार होतील. त्यानंतर ते पोलन ग्रेन्स त्या ओव्हरीमध्ये जाऊन तिथे ओव्हलमध्ये जाऊन ते काय करतील, सिनर्जिड्स किंवा जे काही मायक्रोप्युलर एंड आहे, हे जे काही मायक्रोप्युलर एंड आहे तिथे त्याला ब्रेक करेल. ब्रेक केल्यानंतर अगदी 10 सेकंदामध्येच ते हे जे काही पोलन ग्रेन्स आहेत एंटर करतील आणि ते फिलिफॉर्म ॲपरेटसद्वारे ते काय करतील, तिथं फ्युजन तयार करतील. म्हणजे तिथं काय होईल, फर्टिलायझेशन तयार होईल. जर तिथे फर्टिलायझेशन झालं म्हणजेच काय होईल, तर पोलन पिस्टिल तिथं इंटरॅक्शन तयार होईल, म्हणजे तिथं फ्युजन होईल कशाचं, पोलनचं. त्याद्वारे मग तिथं काय, तिथं फ्युजन तयार झाल्यानंतर ते जे काही इंटरॅक्शन होईल ते तयार होईल. तर फ्रेंड्स त्यानंतर आपण पाहिलं की जे काही मायक्रोस्कोपिक ग्रोथ आहे ते आहे त्यामध्ये बोरिक ॲसिड टाकून पाहायचं की 10% ऑफ. त्यानंतर जी आपल्याला ग्रोथ आहे ती ऑकर म्हणजे तयार होईल. तर फ्रेंड्स हे झालं आजच्या 12 लेक्चरमध्ये. तर फर्स्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण, फर्स्ट पॉईंट काय पाहिला फ्रेंड्स, याच्या आधी आउट ब्रीडिंग अँड डिव्हाइसेस म्हणजेच कॉन्ट्रिव्हेन्सेस. तर त्यामध्ये आपण IMP पॉईंट्स पण पाहिले. ते पॉईंट्स तुम्ही व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. परत व्हिडिओ पहा. जर काही चुकलं असेल तर व्यवस्थितपणे विचारा की मॅम हा शब्द किंवा हा पॉईंट समजला नाही, ते मी तुम्हाला पुन्हा व्यवस्थित समजून सांगेल. त्यानंतर आपण पाहिलं की पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. पोलन पिस्टिल इंटरॅक्शनमध्ये काय पाहिलं आपण, फ्लावरमध्ये जे काही फर्टिलायझेशन किंवा रिप्रोडक्शन होतं तेच काय, तर पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. तर फ्रेंड्स नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की जे काही डबल फर्टिलायझेशन होतं किंवा जे काही ट्रिपल फर्टिलायझेशन होतं ते पाहणार आहोत. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ पाहणार आहोत. त्यानंतर एम्ब्रिओचे टाईप पाहणार आहोत. तर फ्रेंड्स जे काही आजच्या लेक्चरमध्ये झालेलं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे रोजच्या रोज पाठांतर करत जा, रोजच्या रोज त्याच्या नोट्स काढत जा आणि परिवर्तन ॲप डाउनलोड करून
त्यामध्ये जे काही नोट्स किंवा टेस्ट आहेत ते रेग्युलर अटेंड करत जा. तर फ्रेंड्स, थँक्यू सो मच. Download Parivartan app made by Super Excellence Academy to watch more curriculum videos.